नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे कोणगावचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला आणि ह्या मार्केटमध्ये होलसेलमध्ये सुकी मच्छी भेटते। तर कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि सध्याचे रेट काय चालू आहे सुकी मच्छीचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर चला तुम्हाला मी आता डायरेक्ट भेटतो कोणच्या मंडळी। आता मी कोणगावला आलेलो आहे आणि हा इथे सुक्या मच्छीचा मार्केट भरतोय। तर चला आता पाहूया इथे कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि काय रेट चालू आहे। आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर कल्याण स्टेशन इकडनं जवळ स्टेशन आहे, तिकडनं तुम्ही या मार्केटला येऊ शकता। आणि पाहू शकता इथे पाण्याची टाकी आहे कोणगावची, तिथेच हा मार्केट भरतो। तर चला बघूया आता कशा प्रकारे इथे सुकी मच्छी भेटते। मुशा कशा दिले दादा? 300 रुपये। 300 रुपये किलो आहे का? बघा 300 रुपये किलो मुशे आहे। जवला कसा आहे? जवला 250 रुपये 1 किलो आहे का? 250 रुपये 1 किलो आहे। आणि निर्ली कशी दिली? 300 रुपये किलो। 300 रुपये किलो आहे का? हे बघा 300 रुपये किलो आहे। आणि वाकटीची जोडी कशी आहे? वाकटी 200 ला जुलका आहे। 200 ला जुलका आहे बघा, 200 रुपयाला जुलका आहे वाकटीचा। ढोमी कशी आहेत? मी 200 रुपये किलो। 200 आहेत का? 200 रुपये आहेत बघा ढोमी। आणि हे शेकड्यावरती आहे का किलोवरती? किलो 500 रुपये किलो। 500 रुपये किलो आहे का? बघा 500 रुपये किलो आहे। सेम आहे का दोन्ही? 700 500 हे बघा हे 600 आहे, हा 500 रुपये आहे आणि हा 300 रुपये। तुम्हाला सर्व क्वालिटीचा इथे मावरा भेटेल। 750 750 रुपये किलो आहे का? 750 रुपये किलो आहेत बघा। 500 रुपये आहे बघा सुकट, क्वालिटी चांगली आहे, मोठी क्वालिटी आहे। आणि जवला कसा दिला आहे? 400 रुपये जवला आहे बघा। बघा हा मार्केट आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत। या मार्केटमध्ये ना तुम्हाला स्वस्तामध्ये मच्छी मिळून जाईल, हे पाहू शकता। आणि मी लवकर आलो त्याच्यामुळे सध्या मार्केट थोडा कमी आहे, 10 वाजल्यानंतर मार्केट पूर्ण भरून जाईल। दांडी कशी दिली? ती 750 सांगतो, 600 देतो। 750ला सांगतात, 600ला देतात। बघा ही मावशी आहे, तुम्ही इथून येता ना केवणी दिव्यावर ना? केवणी दिव्यावरून येतात बघा इथे। ही पण सेम आहे? हां, ही जरा मोठी आहे, ही 550 ला। ही 550 रुपयाला दिली बघा ही। 550 सुकट कशी आहे मावशी तुमच्या इथे? बघा सुकटची क्वालिटी चांगली आहे, 500 रुपये किलो आहे। 500 रुपये किलो आहेत बघा। आणि बोंबील बघा, आता जरा बोंबील पण थोडे छोटे यायला लागले, बोंबीलच येत नाही ना। तेव्हा बोंबील कमी झालेले आहेत आता। कसे दिले? ते 550 550 रुपयाला आहे का? बघा 550 रुपयाला आहे। 400 रुपयाला आहे का निर्ली बघा 400 रुपयाला आहे। आणि 250 रुपये किलो आहे बघा। ह्या मार्केटला ना किलोवरती आहे ना, आपल्या शेकड्यावरती कमी असेल ना इथे? इथे कमी असतो, तिकडे खारबावला सत्र्यावरती असतो। खारबावचं मार्केट आपण टाकलेलं ना तिथे शेकड्यावरती असतो आणि ह्या मार्केटला ना किलोवरती असतो, कारण की इथे पाहू शकता मोठे मोठे ढीग लावलेले आहेत सर्वांनी। कारण की ह्या मार्केटला ना आपल्या एरियातील सर्व जे कोणी मच्छी विक्रेता आहेत ना ते सर्व येत असतात इथे, त्याच्यामुळे तिथे बघा तुम्हाला मच्छीची क्वालिटी पण चांगली भेटेल आणि स्वस्तमध्ये भेटेल, हे पाहू शकता। आता काही शॉप ना आत्ताच लागलेले आहेत, त्याच्यामुळे कसं आहे की इथे जास्त लोक नाही आहेत। कशी सुकट आहे ही? 500 रुपये किलो। दांडी कशी आहे दादा? दांडी 600 700 रुपये आहे का? हे ढोमे आहेत ना? ही ढोमी बिनमिठाची बिनमिठाचे आहेत का? ही कशी दिली? 400 रुपयाला आहेत बघा ही। हे बघा हे खारबावाले दादा, जर तुम्ही यांना खारबावला बघितलंच असेल आपल्या व्हिडिओमध्ये। वाकटी कशी आहे दादा? वाकटी 600 रुपये किलो। 700 रुपये किलो आहे का? 700 रुपये किलो आहे बघा वाकटी। आणि साईज पाहू शकता तुम्ही, हे बघा 700 रुपये किलो आहे। एक किलो बांधलेत का ते? किलोचा बांधलेला, 1 किलोचा गठ्ठा येतो बघा। वावीचा खार कसा आहे? पिवली वाव ना? पिवली वाव किती? 700 रुपये किलो। 700 रुपये किलो आहे बघा पिवली वाव। आणि ह्या मार्केटला थोडा स्वस्त आहे वाटतं प्राईस ना? आता कमी झालं का रेट? थोडा कमी झाला, रेट कमी झालेला आहे बघा। आणि गोल आहे ना? गोलीचा कसा दिला आहे तो? 800 रुपये 800 रुपये किलो आहे, गोलीचा तुकडा आहे। आणि छोटी पापलेट कशी आहे ती? ते 700 रुपये किलो। 700 रुपये किलो आहेत बघा ही। जागा चेंज। कालीवाव कशी आहे दादा? खाली 500 रुपये 500 रुपये किलो आहे बघा कालीवाव। ढोमी कसे आहेत? ढोमी 200 रुपये आहेत का? 200 रुपये आहेत बघा ढोमी। हे बघा सोडे पण आहेत दादाकडे। दादा सोडे कसे दिले? 1200 रुपये आहेत बघा सोडे। हे पाहू शकता किती मोठा मार्केट आहे हा। कशी दिलेत मांदेली मावशी? 200 रुपये किलो आहेत का? 200 रुपये किलो आहे बघा मांदेली। आणि बोंबील कसे आहे ते? 550 आहेत, 500 रुपयाला। प्राईससुद्धा कमी होते इथे, तुम्ही घ्याल त्याच्यावरती आहे। आणि किलोवरती आहे ना सर्व? हे किलोवरतीच आहे बघा हे। सुकट कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो आहे। आणि जवला 250 रुपये का? 250 रुपये आहे बघा। बोंबील कसे आहेत? सेम आहे का रेट? सेम रेट आहे बघा। लवकर आले ना तुम्हाला इथे तर घ्यायला बरं पडेल, नंतर गर्दीसुद्धा होते।
हे बघा वाकटे वगैरे मस्त क्वालिटीची वाकटे आहे. 700 रुपये आहे का? 700 रुपये किलो आहे बघा. 350 रुपयाला दिले बघा हे. हे बोंबील कसे आहेत मावशी? 700 रुपये. 700 रुपयाला आहेत बघा हे बोंबील. क्वालिटी पाहू शकता तुम्ही बोंबीलची. हे कशा वाकटे आहेत दादा? तुमचंच आहे का? 700 रुपये आहेत का? बघा 700 रुपये आहेत. जवला कसा आहे? 250 रुपये किलो आहे बघा. 250 रुपये किलो आहे जवला. आणि बोंबील पाहू शकता कमी झाले. तुम्ही अजून लेट आले ना तर अजून बोंबील कमी होतील, कारण की बघा इथे बोंबील आहेत पण एकदम मोठे नाही आहेत. बघूया आपण पुढे कसे आहेत. हे कसे आहेत मोठे बोंबील? 700 रुपये का? बघा 700 रुपये आहेत. पाहू शकता इथे आत्ता स्टॉल लावला, मी लवकर आलो आहे त्याच्यामुळे काही कसं स्टॉल अजून लावायला लावलेला आहे. 500 रुपये आहे का? 500 रुपये किलो आहे ना? 500 रुपये किलो आहे बघा. हे दादा आहेत. हे जवला कसं आहे दादा व्हाईट? 300 रुपये आहे का? 300 रुपये जवला आहे बघा. सुकट कशी आहे बघा? मोठी साईजची सुकट आहे. 500 रुपये किलो आहे ना बघा. 500 रुपये किलो आहे. साईज पण बघा मस्त चांगली आहे. ते बोंबील कसे आहेत? सेम आहे का? 500 आहे का? सेम आहे बघा बोंबील. वाकटे 700 रुपये किलो. हे बघा 600 रुपये वाकटे आहेत. सुकट कशी दिली दादा? 500 रुपये का? 500 रुपये सुकट आहे. बोंबील एकदम कमी आहेत ना आता? झालेत कमी झाले ना एकदम? बंद आहेत ना. कधी चालू होतील? 15 15 ते 18 पर्यंत चालू होतील ना? 5 किलो पाहिजे. हे कसे दिले मोदकं? 200 रुपये किलो आहे बघा मोदकं. प्राईस पाहू शकता सर्वकडे सेम आहे प्राईस. क्वालिटीमध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल थोडाफार. कशी दिली सुकटी? 400 रुपयाला दिली आहे बघा. सर्वकडे प्राईस वेगवेगळी भेटेल, क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. आणि बोंबील कसे दे मावशी? 600 रुपयाला बोंबील आहेत बघा. हे सेम आहे का रेट? हा पण 700 रुपये आहेत बघा. हे पण 200 रुपये किलो आहे बघा जवला. पाहू शकता बोंबील चांगले चांगले क्वालिटीचे बोंबील आहेत आता, आणि हे अजून कमी होईल. दादा कसे बोंबील आहेत? कसे बोंबील दिले? 700 रुपये आहेत का? बघा 700 रुपये आहेत, पण साईज पाहू शकता तुम्ही बोंबीलची मोठी साईज आहे. वाकट्या कशा दिल्यात? 500 रुपये किलो आहे का? 500 रुपये किलो आहेत बघा. 500 रुपये आहेत. 600 550 बघा. 500 रुपये. मोदका 200 रुपये आहेत. तर तुम्ही घ्याल ना त्या क्वालिटीचा मच्छी इथे भेटेल तुम्हाला. आणि मी लवकर आलो आहे ना त्याच्यामुळे काय आहे की इथे आता जास्त गर्दी पण नाही, आपल्याला व्हिडिओ पण चांगल्या प्रकारे काढायला भेटेल. मावशी कशी सुकट आहे? सुपर 450 रुपये किलो. बोंबील कशी दिले? 600 रुपये आहेत का? बोंबील बघा 600 रुपये आहेत. 200 रुपये का? आणि हा आपला गावठी जवला ना? हा गावठी. हा गावठी जवला आहे बघा. 200 रुपये. मावशी कसे बोंबील लावलेत? ते 750. 750 रुपये लावलेत बघा. हे सुकट बघा चांगले आहे. कशी दिली मावशी? 550. 550 रुपये. हे कसे दिले? हे 500 रुपये. 500 रुपये आहेत बघा हे. आणि तुम्हाला इथे म्हणजे होलसेलमध्ये भेटून जाईल सुकी मच्छी. आता कशी दिले बोंबील? 700 रुपये. 700 रुपये किलो आहेत बघा. हे सेम आहेत का? ते पण नाही, ते छोटे 400. हे 400 रुपयाला आहेत का? बघा हे 400 आहेत आणि हे 700 रुपये आहेत. प्रत्येक क्वालिटीचे बोंबील भेटेल तुम्हाला. 600 आणि 400. आणि हे वाले कसे आहेत मोठे? ते 600. हे पण 600 रुपयालाच आहेत बघा. तुम्ही घ्याल त्या क्वालिटीचे भेटतील. प्राईस बघा सेम आहे. सुकट कशी दिली? 300 रुपयाला आहेत का? हे बघा हे मोठे बोंबील आहेत. आता आपण तिथे फिरलो कुठेच नव्हते, दादाकडे आहेत. हे पण 600 आहेत बघा. सेम प्राईस आहे 600 रुपये. 600 रुपये किलो आहे ना? 600 रुपये किलो आहे बघा. मोदकं कशी दिले दादा? 200 रुपये का? 200 हे बघा 200 रुपये आहेत. 500 रुपये दिलेत का? हे बघा 500 रुपये बोंबील आहेत हे. आणि हे वाले कसे आहेत पाटीचे? हे 600 रुपये. 600 रुपये आहेत का? हे बघा 600 रुपये आहेत. आणि सुकट कशी आहे बघा? व्हाईट सुकट आहे. सुकट 500 रुपये. लालसर नाही. 500 रुपये का? 500 रुपये. 500 रुपये बघा. हे जवला कसा आहे? हे जवला 250 रुपये. 250. आणि हा थोडा गावठी ना आपला? नाही, यो गावठी आहे. यो गावठी आहे का? हे 200 रुपये. हे 200 रुपये आहेत बघा. हे मोठं आहे. मोदका कशी दिली? 200 रुपये. 200 रुपये किलो मोदका आहेत बघा. हे बघा बोंबीलची क्वालिटी चांगली आहे दादाकडे. कशी दिली दादा? हे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे ना बोंबिले. मोठे आहेत बघा हे. हा. तुम्ही कुठले? इथलेच कोणगावचे. कोण गावचे आहेत? काय बघा कोण गावचेच रहिवासी आहेत. यो एक जवला आहे. यो कुठला आहे? हा बघा ह्याची क्वालिटी पण वेगळी आणि क्लीन आहे बघा. एकदम काही कसा तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये. कसं दिला? हे 250 रुपये. 250 रुपये का? यो ताजा जवला एकदम. ताजा जवला आहे बघा. 250 रुपये. आणि काय प्राईस कमी होऊन जाईल ना? हा, थोडंफार इकडे तिकडे होतो. हे बोंबील कसे दिले? ते 700 रुपये. 700 रुपये का? हे काय मावशीचे आहेत.
हे बघा खारबाला तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. मावशी कसे बोंबील दिले? 700 रुपये. 700 रुपये आहेत बघा हे पण, आणि हे 700 रुपये आहेत. बघा मावशीकडे भरपूर सुकी मच्छी असते. आणि इथे तुम्ही काय जास्त वाटतं बोंबील आणतात का? इथे बोंबील जास्त आहेत. आपण पाहिले मागे बोंबील कमी होते, थोडे थोडे आहेत, पण मावशीने बघा केवढे आणलेले आहेत. हे कसे दिले? 500 रुपये किलो. दादा कसे बोंबील दिले? 500 रुपये, 700 रुपये. हे 500 आहेत, 700 रुपये आणि 550 रुपये आहेत. बघा प्रत्येक क्वालिटीचे आहेत आणि क्वालिटीनुसार प्राईस आहे सर्वाची. मोदकं कसे आहेत? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो मोदकं आहेत. आणि जवला कसा दिला? 250 रुपये किलो. दोन्ही सेम आहे का? नाही, ते 150 रुपये किलो. हे बघा हा 250 रुपये किलो आहे आणि हा 150 रुपये किलो आहे. सुकट कसे आहेत तुमचे इथे? कढी 500 रुपये किलो, 450 रुपये. हे 500 रुपये किलो आहे आणि 450 रुपये किलो आहे. किती वाजेपर्यंत असेल मार्केट? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत असेल का? 5 वाजेपर्यंत मार्केट असेल बघा. 300 रुपये लावलेत बघा हे. जवला कसं आहे तुमच्या इथे? 250 रुपये. 250 रुपये जवला आहे. प्राईस सेम आहे मार्केटमध्ये, फक्त क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. 500 रुपये. 500 रुपये दांडी. सुकट 500 रुपये आहे बघा. मावशी कसे लावलेत बोंबील? हे 700 वाले, ते 550 आणि ते 500. 700, 550 आणि हा 500 रुपये आहेत ना. बघ क्वालिटी प्राईजनुसार क्वालिटी दिलेली आहे इथे. तशी क्वालिटीची बोंबील तशी प्राईज आहे. 750. अहो महाग झालं बोंबील. 700 काका, ते 750 लावेन तुला. सुकट कशी दिली मावशी? ती 500 वाली. 500 रुपयाला आहे का? 500 रुपये बघा. आणि जाडी सुकट आहे. 250. जवला 250 रुपये आहेत बघा. हे पण सेम आहेत का? 700, 500 असेच आहेत का? हा, ते पण सेमच आहे. सेम आहेत बघा हे. कशी वाकटी दिली आता? वाकटी 700. 700 रुपये आहे का? किलोला आहे काय पूर्ण? किलोचे लावलेले आहेत बघा हे. 700 रुपये. बोंबील कशी दिले ते निरली? ती 400. 400 रुपयाला आहे का? बघा 400 रुपयाला आहे. जवला कसा आहे? 250 रुपयाला दिलाय का? मांदेली बघा दादाकडे मांदेली आहेत. कसे आहेत दादा मांदेली? कसे लावले? 250, 200ला दिली बघा. मावशी कसे दिले बोंबील? 750 रुपये. 750 रुपये किलो आहे. 600 रुपये. 750, 600ला भेटतील आणि जास्त घेतलं तर प्राईस कमी होईल अजून. जवला कसा येईल? 200ला. 200 रुपयाला बघा जवला. तेव्हा केवढे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत आणि स्वस्त आहे मच्छी सध्या. अजून महाग होऊ शकते. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. मावशी कशी लावले ते बोंबील? हे निरली 400 रुपये. 400 रुपये किलो आहेत बघा हे. आणि बोंबील पहा, सर्व प्रकारचे बोंबील आहेत, छोटे मोठे सर्व आहेत. हे कसे दिले आहेत मावशी? 800 रुपये का? हे बघा 800 रुपयाला दिले आहेत. सेम आहे का? हे 700 रुपये आहेत आणि हे 800 रुपये आहेत. मोठे आहेत म्हणून थोडी प्राईस जास्त आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे बोंबलांची. पाटीसुद्धा लावलेत का तुम्ही? कशा लावलेत पाटी मावशी? 350ला पाटी दिलीत का? अंदाजे आहेत ना ह्याच्यात? अंदाजे आहेत. 350 रुपये लावलेत बघा हे. चला बघा इथे आता पुढे जाऊया आपण आणि रेट विचारूया काय कशा प्रकारचा रेट आहे, काय चालू आहे सध्या. आणि पाहू शकता मार्केट किती मोठा मार्केट आहे हा. मावशी कसे बोंबील लावलेत? बोंबील 700. 700 का? 700 लावले. 700 रुपये का? 700 रुपये आहेत बघा बोंबील. हे कशी दिली दांडी? दांडी 550. 550ला दांडी आहे बघा मावशीकडे. मोदकं कसे आहेत तुमच्या इथे? मग 250, 200. वाकटे कसे दिलेत मावशी? 500, 450. किलो आहेत का हे? किलोवरलं 450ला लावणार का? 450ला लावणार बघा. छोटे आहेत पण ज्यांना छोटे आवडतात ना ते घेऊ शकतात. हे बोंबील कसे दिलेत? हे बघा मोठे बोंबील आहेत. 700 रुपये आहेत का? बघा मार्केटमध्ये तुम्ही फिरणार ना पूर्ण तर बोंबीलची साईजसुद्धा मोठी भेटेल. सेम प्राईजमध्ये तुम्हाला चांगली बोंबील भेटू शकतात. मोठे बारीक वेगवेगळे असतात आणि क्वालिटीमध्ये बघा चांगली क्वालिटी आहे मावशीकडे. एवढे मोठे आहेत बघा हे. माझ्या अंगठ्याचे एवढा बोंबील असेल हा. एवढा मोठा बोंबील आहेत बघा. 200 रुपयाला आहे आणि हा व्हाईटवाला 250 रुपये आहे आणि हा 200 रुपयाला आहे बघा. हे बघा आता अजून शॉप लावले आहेत. मावशी कसे बोंबील दिलेत हे? 700 रुपयाला दिलेत का? बघा हे 700 रुपयाला बोंबील दिले आहेत. ज्यांना छोटे आवडतात ते घेऊ शकतात. आणि हे कसे दिलेत मावशी? हे बघा थोडे मोठे आहेत. 500 रुपयाला आहेत का? हे बघा 500 रुपयाला आहेत. 300 रुपयाला आहे का? बघा 300 रुपयाला आहे.
आणि बघा ही मावशी आहे. तुम्ही कुठली मावशी? टेमीपाडा. टेमीपाड्यावरून आले का? मावशी कसे दिलेत बोंबील? 600. 600ला लावलेत का? बघा 600ला लावलेले आहेत. मग आता काय करू? 600 महागाईत मच्छी. हा का? महाग झाली ना मच्छी? 350 लावले का? 250 रुपयाला लावले. सुकट कशी आहे तुमच्या इथे मावशी? 400. 400 रुपये आहे का? बघा 400 रुपये सुकट आहे. कशाचा खारा लावले मावशी? सुरमई. सुरमईचा आहे का? बघा सुरमईचा कसा लावलाय? 200 वाटा. 200ला वाटा आहे का? बघा 200 रुपयाला वाटा आहे. आणि हा वाव कसा लिहिले? 500 रुपये किलो. वावीचाच आहे ना? बघा 500 रुपये किलो आहे. मज्जा मस्ती चाललेली आहे इथे. वाकटी कशी दिली मावशी? 600. 700 रुपयाला का? 700 रुपयाला वाकटे आहे. आणि काली वाव लावले काही? कशी आहे ही? 300. 300 रुपयाला काली भाव आहे बघा. मांदेली कशी आहेत ताई? 200 रुपये. 200 रुपये किलो आहेत बघा हे. सुकट पाहू शकता. कशी दिली? 400 रुपयाला आहे का मावशी? 400 रुपयाला आहे बघा ही. बोंबील कशी आहे ते? 750 लावलं. 750 700 रुपयाला लावलं बघा. तुम्ही कुठून आले मावशी? कुठून आले तुम्ही? अर्नाल्यावरनं आले का? बघा अर्नाल्यावरनं जास्त कडून आलेले आहेत इथे. हे सगळे 303. 300ला 3 लावलेत बघा हे. हे कसं म्हणतं का? आता थंडीची मच्छी आहे. थंडीची मच्छी आहे ना ही? चांगली असते ना पण थंडीची मच्छी चांगली असते. गरमीची तुम्हाला स्वस्त भेटेल पण तुम्हाला क्वालिटीमध्ये ना चवीमध्ये फरक भेटेल. तर मावशींना सर्व माहिती आहे की थंडीची चांगली असते आणि जी आपल्या नंतर गरमीची चालू होते ना ती थोडीशी तुम्हाला चवीमध्ये फरक भेटेल. वाकटी कशी दिली मावशी? बघा चांगले वाटते. 300ला जुलका आहे का? जुलका आहे का? किलोवरती आहे? 300 रुपयाला जुलका आहे का? एका म्हणजे किती लावल्यात तुम्ही? असेच का? अंदाजामध्ये लावल्यात बघा हे. 15 ते 20 पर्यंत असू शकतात. हे बघा मावशीने पाट्या लावलेल्या आहेत. कशी पाटी लावली मावशी? 200ला लावले का? 200ला पाटी लावले. छोटी पाटी आहे. पापलेटचं कसं लावले? पानकवली 150 रुपयाला आहे का? बघा 150ला आहे. आणि छोटे वाटे किती लावलेत? 50-50चे आहेत का? छोटे कसे लावलेत? 50-50चे लावले आहेत बघा हे छोटे वाटे पण. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये नसेल पाहिजे ना तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता. वाट्यावरती सुद्धा आहे इथे. कसे लावलेत वाटे? 700 रुपये. 700 रुपयाला आहे का? 700 रुपयाला आहे. आणि पाहू शकता तुम्ही साईज काय आहे वाकटीची बघा. अख्खा जुलका आहे का? अख्खा जुलका. किलो आहे का? 1 किलो. 1 किलो आहे बघा. केवढ्या लांब्या आहेत पाहू शकता. आपण बघितले तिथेही तुम्हाला जाड भेटतील पण हे बघा किती लांबे आहेत, मोठे आहेत. बोंबील कसे दिले आहेत मावशी? बोंबील दिले 700. 700 रुपयाला दिलेत का? बघा 700 रुपयाला आहेत. आणि साईज पाहू शकता चांगली साईज आहे बोंबीलची. 700 रुपये. आणि कमी होऊन जाईल ना काय थोडं जास्त घेतलं तर? 550ला देणार बघा. ही 600 दिली बघा. ही 700 रुपयाला दिली बघा ही सुकट. आणि बघा केवढी जाडी आहे बघा. साईज पाहू शकता तुम्ही. मोठी कोलबी असते ना त्या प्रकारची गाय आहे. ती मोठी आहे ती. आणि ही कशी दिली? 500. ही बघा 500 रुपयाला आहे. जर तुम्हाला साईजवरती डिपेंड आहे. तुम्हाला जशी साईज पाहिजे ना त्या साईजने तुम्हाला इथे मच्छी भेटून जाईल. हे बोंबील कसे दिलेत मावशी? 700 रुपये. 700 रुपयाला दिलेत का? आणि निर्ली कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपयाला निर्ली आहे. आणि हा मार्केट पाहू शकता सगळीकडे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत. आणि सध्या होलसेल मच्छी आहे. कशी लावली मांदेली मावशी? 250 रुपयाला लावलेत का? बघा 250 रुपये मांदेली आहे. सुकट कशी आहे तुमच्या इथे मावशी? 700 रुपयाला सुकट आहे का? बघा 700 रुपयाला सुकट आहे. हे वाटे बघा 50-50चे लावलेले आहेत. ढोमी कशी दिली आहेत मावशी? 300 रुपयाला ढोमी आहेत. आणि साईज चांगली आहे ढोम्याची. आणि मुशा कशा आहेत? 350 रुपये का? 350 रुपये मुशा आहेत बघा. पाहू शकता इथे सुकट जवला वगैरे आहे. सुकट कशी आहे तुमच्या इथे? 700 रुपये. आणि जवला? जवला 300 आहे. आणि क्वालिटीनुसार इथे आहे बघा. क्वालिटी चांगली आहे सुकट आणि जवल्याची. आणि हे 50चे लावलेत का? हे 50चे आहेत ना? बघा 50चे आहेत छोटे वाटे. आणि हे 100-100ला आहेत. बागडे 100 रुपयाला आहेत बघा. बघा मावशीकडे पाट्यासुद्धा आहेत. पाटी कशी लावली मावशी? 200 रुपयाला पाटी आहे बघा. ज्यांना किलोवरती नसेल घ्यायचं ना ते पाटीवरती घेऊ शकतात. आणि पाटीमध्ये अंदाजामध्ये असतात परंतु जास्तच असतात ते. हे बोंबील कसे आहेत मावशी? 700 रुपये आहेत का? बघा 700 रुपये बोंबील आहेत बघा. कमीसुद्धा होऊन जाईल. आणि हा मार्केटला जर तुम्ही लवकर आले ना तर तुम्हाला इथे गर्दी पण कमी भेटेल आणि थोडे स्वस्तामध्ये भेटेल. नंतर आले सुद्धा तरी पण स्वस्तामध्येच भेटेल. आणि जर तुम्ही जास्त घेतले ना तर प्राईस अजूनसुद्धा कमी होऊ शकते. हे पाहू शकता इथे मुशी मांदेली वगैरे आहेत, ढोमी आहेत. दादा कशी लावली ती बोंबील? 450 रुपयाला आहेत. बघा 450 रुपयाला आहेत. मांदेली कशी आहे? 200 रुपयाला आहे का? 200 रुपये मांदेली आहे बघा.
आणि ह्या जवला कसं लावलं आहे? 200लाच आहे का? बघा 200 रुपये आहेत. वाकटी 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे का वाकटी? बोंबील कसे आहेत मावशी तुमच्या इथे? ही 600 रुपये किलो. 700 रुपये किलो आहेत का? बघा 600 रुपये किलो बोंबील आहेत. हे बोंबील कसे दिले आहेत मावशी? ही 600. 700 रुपये आहेत का? बघा 700 रुपये आहेत. आणि हे पण सेम आहे का? नाही ते 500. हे 500 रुपयाला आहेत बघा. बघा वाकटी चांगल्या प्रकारची. कशी वाकटी आहे मावशी? 600 रुपये आहे का? बघा 600 रुपये आहे. आणि बलोक कसे लावलेत? 500 रुपये बलोक आहेत. आणि बलोक बघा आपल्या मार्केटमध्ये कुठेच नाही भेटले. जर तुम्हाला बलोक आवडत असेल ना तर ही बघा ही मावशी आहे, हिच्याकडे बलोकसुद्धा असतात. सर्व प्रकारची मच्छी आहे बघा मावशीकडे. सोडे वगैरे. सोडे कसे दिले आहेत? सोडा 1800 रुपये. 1800 रुपये किलो आहे. आणि ते बारीक आहे 1000 रुपये. 1000 रुपये का? बारीक 1000 रुपये. आणि बघा पापलेटची साईज पण चांगली आहे. कशी आहे हवे? पापलेट 600 700. 600 आहे आणि 700 आहे का? ही 500 आहे का? 500 रुपये आहे बघा. 500 रुपये किलोनुसार भेटेल. आणि वावचा बघू शकता तुम्ही, पिवली वाव आहे. 1000 रुपये का? 1000. आणि बघा ही बघा किती मोठी वाव आहे. ही कशी आहे? एकदम 2000 रुपये किलो. 1800 1600 पर्यंत देतात आम्ही. हे बघा 1800 1600 पर्यंत देतात. किलोनुसार आहे ना? किलो. किलोला जेवढे बसेल तेवढे भेटेल तुम्हाला. 1 किलोमध्ये 1800 1600. एकदम पिवळा. आणि साईज बघा मोठी आहे. बागडी कशी आहेत मावशी? बागडे आहेत ते 100ला 4 देतात, नाही तर 300 रुपये 1 किलो. 300 रुपयाला 1 किलो आणि 100ला 4 आहेत. आणि मोठे आहेत बघा. साईज केवढी मोठी आहे बागड्याची. बोलार आहे का? बोलार कशी आहे? घोलीचा खारा आहे 800 रुपये किलो. घोल आहे ना इथे? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो घोलीचा खारा आहे. 800 रुपये किलो आहे. सुरमई बघा ही 700 रुपये किलो आहे. ते वाळीचा खारा आहे काली वाव नाही? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे बघा. आणि हे आपले शिंगाली ना? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे बघा शिंगाली. एकदम 1000 रुपये. हे बघा मावशीचं केवढं मोठं दुकान आहे, पाहू शकता बघा. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे. बोंबील कसे दिलेत? 700 रुपये आहेत का? 700 रुपये बोंबील आहेत. मांदेली कसे आहेत दादा? 250 रुपये दिली बघा. 300 रुपये 250 रुपये बघा. प्राईस कमी होऊन जाईल. मुशी कशी आहे तुमच्या इथे दादा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे मुशी बघा. 500 रुपये किलो आहे. आणि बघा बोंबीलची साईज बघा मोठी आहे. आणि सर्व प्रकारचे बोंबील आहेत. छोटे आहेत, मोठे आहेत. हे कसे दिले? हे 1000 रुपये किलो आहे. हे 1000 रुपये किलो आहेत बघा. 1000चे आहेत. 800पर्यंत भेटून जातील तुम्हाला. आणि हे बघा मावशी आहे. खारबावला लावतात आणि ते कोंडगावला लावतात. आणि हे बघा पाण्याची टाकी आहे कोंडगावची, त्याच्या खालती तिथे मार्केटच्या बाजूला असतो दादाचं दुकान. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे बघा. हा कोंडगावचा सुक्या मच्छीचा मार्केट आहे आणि सर्वात मोठा मार्केट आहे हा भिवंडीमधला. इथे तुम्हाला सर्व ढीगमध्ये सुकी मच्छी भेटून जाईल. तर जसा जसा टाईम होईल ना तसं तसं या मार्केटमध्ये गर्दीसुद्धा वाढेल. सध्या गर्दी कमी आहे. जर तुम्ही लवकर आली ना तर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायला बरं पडेल. धोमी कसे लावलेत? 300 रुपये 250 रुपये 1 किलो भेटून जाईल तुम्हाला. आणि मुशी कशी आहे? मुशी 400. 400 रुपये आहे मुशी. आणि घोल आहे नाही? हाँ ये गोल है 1000 रुपये किलो है. 1000 रुपये किलो आहे का? बघा 1000 रुपये किलो. 1200 आहे. 1000 रुपये किलो भेटून जाईल तुम्हाला. आणि हे काय पापलेट आहे का? ये हलवा पापलेट है. हलवा आहे का? बघा हलवा आहे. हलवा कसा आहे? हलवा है 800 रुपये किलो. 800 रुपये किलो हलवा आहे. आणि ह्या मार्केटला वाटतं दादा जास्त मच्छी घेऊन येतात का? हाँ, ये सिंगाड़े शिंगाली कसं द्या? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो शिंगाली आहे बघा. 200 रुपये आहे का? 200 रुपये आहेत बघा बोत का. जवला 200. 200 रुपये जवला आहे. आणि हा काय? ये बोमिल है 300 400 रुपये किलो. बोंबील आहे? खारा बोमिल खारा बोंबील का? खारा बोंबील आहे बघा. किती? 200 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे खारा बोंबील बघा. हा मासा कुठला आहे? पाना पान मासा कसा आहे? ये 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे बघा पान मासा आहे. बागडा कसं दिला आहे? बांगड़ा 300 रुपये किलो है. बागडा 300 रुपये किलो आहे बागडा. आणि हे काय आहे? ये सुरमई 800 रुपये किलो. सुरमई आहे बघा केवढी मोठी आहे. 800 रुपये किलो आहे. ये वाकटी है 300 रुपये किलो. वाकटी बघा तुकडे भेटतात वाकडीचे. 300 रुपये ना? 300 रुपये आहेत बघा. 300 रुपये किलोनुसार आहे. हे कोलबी आहे ना मोठी? कशी दिली? 1500 रुपये आहे बघा. मोठी कोलबी आहे बघा किती. छान पापलेट आहे. आणि हा पापलेट आहे. यो कसा बोलला तुम्ही दादा? 800 रुपये किलो. हे 800 रुपये किलो आहे. आणि हा कसा आहे? ये भी 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहे. हे कसं दिला? 400. 400 रुपये का? बघा 400 रुपये किलो आहे. पाहू शकता दादानी कसा स्टॉल सजवलेला आहे. दादानी सजवले मस्त बघा. सर्व वेगवेगळ्याला आलं आहे, त्याच्यामुळे घ्यायला तुम्हाला बरं पडेल. ही वाव कशी दिली आता? ही 1200 रुपये. 1200. भाव वाढले कसं माहिती आहे का? मच्छी कमी आहे ना, बोटी पण आहे. बोटी बंद झाल्या आहेत म्हणून भाव वाढलेला आहे. बोटी चालू झाल्यावर भाव थोडं स्वस्त होऊन जाईल.
मोदक कशी दिली? 200 रुपये आहे. डिस्काउंट ऑफर आहे डिस्काउंट ऑफर. जास्त नाही कमवता. जास्त. आत्मा खुश तर परमात्मा खुश जाता. ही कशी लावली भाव? पैसे कमवतो ना. हे 300 रुपये किलो. 300 रुपये आहे का? ही 400 ने तुम्हाला 500 रुपये नाही भेटणार. ते भेटलं पण आपण 300 रुपये बघा, 300 रुपये किलो आहे. वगैरे सगळे साफ केलं बघा. सर्व काढून बघा, क्लीन करून आहे. आणि शेपटीचा भाग पण काढले बघा. शेपूट पण क्लीन केलेले आहे बघा. केलेलं बघा. कुठे कुठे लावतो तुम्ही? कोण आणि खारगाव? कोण कारवा, पडगा, सोनाले. पडगा आणि सोनावले. हे बघा, गावठी कडधान्य सुद्धा भेटतात हे मार्केटला. आणि हे बघा, चकली वगैरे आहे इथे, सर्व पापड गव्हाची वगैरे आहेत बघा. मावशी कशी चिंबोरी लावले? 600 300 आहेत बघा. 600ला पाहू शकता तुम्ही किती 7 लावलेत बघा 600 रुपयाला. आणि आता सध्या कोक्या आहेत का भरलेले आहेत? भरलेले आहेत ना टायमाला? भरलेले आहेत. आणि या पण भरलेले आहेत का बघ छोट्या? 300ला 8 लावलेत बघा. हे बघा, पापलेट वगैरे आहे. कसे लावलेत मावशी पापलेट? 1000ला किती? 8 दिले. 1000ला 8 दिले. कट कसे करतात पाहू शकता. कोलबी कशी लावली मावशी? 100ला लावले का? 100 रुपये लावले. आणि याला करपाल ही काली माशी सुद्धा बोलतात. कसे कसे दिले? 100ला का? सेम आहे बघा, 100चे वाटे आहेत. आणि चांगलं आहे ते. सुकी मच्छी पण चांगली भेटते, ताजी मच्छी सुद्धा चांगली भेटते बघा. तर हा होता कोणगावचा सुक्या मच्छीचं मार्केट. आणि हा मार्केट फक्त मंगळवारी लागतो. सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत असतो हा मार्केट. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल ना तर लवकर या तुम्ही. लवकर आली तर ना इथे गर्दी जास्त भेटणार नाही. आणि सुकी मच्छीसुद्धा तुम्हाला भेटून जाईल इथे. हे पाहू शकता सुक्या मच्छीचं मार्केट. आणि खूप मोठा मार्केट असतो हा. आणि भिवंडीतला सर्वात मोठा सुक्या मच्छीचा मार्केट आहे हा. तर हा होता कोणगावचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.